मंत्र्यांनी नाक घासले, आता विषयावर पडदा पडावा. गिरीश महाजन प्रकरणावर संजय राऊतांचं वक्तव्य. महिला कर्मचाऱ्याचं कौतुक. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठते आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप नोंदवणाऱ्या वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे आणि या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत या प्रकरणात आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले की ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळाले, भारत प्रजासत्ताक झाला. अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने त्या सोहळ्याची सुरुवात व्हायलाच हवे, हे सत्य आहे. त्या महिलेचा देखील सन्मान व्हायला हवा त्यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला. मी त्यांचे देखील कौतुक करतो. पण आता त्या मंत्र्यांनी माफी मागितली, नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना किंवा फुले आंबेडकरांचा अपमान महाजनने केला ना काल. ही त्यांची परंपरा आहे आणि त्यांना जर मोदी त्यांचा गौरव करणार असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री कोश्यारींचं समर्थन करणार असतील तर महाराष्ट्र हे नाव तोंडात घेण्याचा त्यांना अधिकार आहे का, हा प्रश्न आहे. गिरीश महाजनांनी व्यक्त केलेली दिलगिरी आपल्याला मान्य आहे का? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ठीक आहे. असं आहे की एकदा त्यांनी ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी जे दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. त्यांनी जे दिलगिरी चुकीचं आहे. 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळालं, भारत प्रजासत्ताक झाला. अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे. आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या ज्या भावना उचंबळून आल्या त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो. पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये. याआधी आपण बघितलं तर ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.